हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। गणेश पुराणामध्ये जे जे ऐकतो ते सगळे गणेशांचे अवतार। त्यामुळे गणेशांनी शिवपार्वतींच्या पोटीच जन्म घेतले असं नाही। आपल्या मातृपितृत्वाचा मान त्यांनी अनेकांना दिलेला आहे। आणि यापैकी गणेश पुराणाच्या क्रीडा खंडात जी प्रथम कथा येते तिथे कश्यप आणि आदितीचे पुत्र म्हणून गणेश अवतीर्ण झालेले आहेत। या क्रीडा खंडामधल्या कथानकात दोन राक्षसांचा उल्लेख आहे आणि ते म्हणजे एक देवांतक आणि एक नरांतक। आता ही नावं काही त्यांची कुणी पाळण्यात ठेवली असतील असं वाटत नाही। हे नंतर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना प्राप्त झालेली नावं आहेत। ही पाळण्यात ठेवणं शक्य नाही। याचं कारण ही दोनही जी मुलं आहेत ही रुद्रकेतू नावाच्या एक अत्यंत तपस्वी माणसाची मुलं आहेत। जो उत्तम परमार्थ करणारा धर्मनिष्ठ असा जो रुद्रकेतू, तेव्हा धर्मनिष्ठ असलेल्या रुद्रकेतूच्या पोटी जन्माला आलेली दोन मुलं तो पाळण्यात हे नाव नक्कीच ठेवणार नाही। गडबड थोडी झाली अशी की या दोन मुलांना शिक्षणासाठी भगवान शंकरांच्या त्या पाशुपत विद्यापीठामध्ये पाठवलं। आता ते विद्यापीठ कुठे? हिमाचलमध्ये, म्हणजे अनेक देशांचं ते केंद्र आहे। हिमाचलला चिकटून 5-6 देश आहेत। त्यामुळे तिकडचे सुद्धा अनेक राजपुत्र शिकायला येतच होते। शंकरांचं विद्यापीठ सगळ्यांच्यासाठी खुलं आहे आणि नेहमी विद्यापीठ जिथे असतं त्याच्यामध्ये इतर देशांची मुलं जशी येतात तशी त्या विद्यापीठाला अनेक इतर देशांचे मुत्सद्दी लोक सुद्धा भेटी देत असतात। कारण साम्राज्य विस्तारासाठी एखाद्या देशावर चालून जाण्यासाठी त्या देशातला युवक आपल्याला किती अनुकूल आहे याची थोडी थोडी चाचपणी ते करत राहतात। आणि या चाचपणीमध्ये ही दोन मुलं हाताशी लागली की तुम्ही दोघं रुद्रकेतू नावाच्या एका तपस्व्याची मुलं आहात। होय, आता इथं शिक्षण पूर्ण करून घरी जाऊन काय करणार? काय म्हणजे आमच्या वडिलांचा आश्रम आहे, अग्निशाळा होमशाळा आहे, तो आश्रम सांभाळणार। अरे अख्ख्या देशाचं राज्य करावं एवढी गुणवत्ता तुमच्याकडे आणि तुम्ही साधा एक आश्रम सांभाळत बसणार? असं त्यांना चाव्या मारायच्या। अहो काहीतरी काय उगाच देशाचं कुठलं राज्य आम्हाला करता येत आहे? काळजी करू नका, आमचं सैन्य देतो, राजे तुम्ही व्हा, राजे तुम्ही व्हा, पण सैन्य आमचं असल्यामुळे
मंत्रिमंडळ आमचं राहील. हा नेहमीचाच शिरस्ता आहे. मग याला रामचंद्र हे एखादा अपवाद असू शकतात. ते अपवाद कसे आहेत ते उद्यापासून पाहू. पण सर्वसामान्य समाजातला शिरस्ता, माझ्या जर कृपेनं तू सत्तेवर आला असशील तर तू सत्तेला योग्य असं काम केलं पाहिजे ही माझी इच्छा नाही. मला योग्य असं काम तू तिथे केलं पाहिजे. आणि या गोष्टीला भुलून या दोघा मुलांनी दैत्यांच्या सैन्याचा वापर केला. आणि मग मात्र या सैन्याच्या जोरावर भारताच्या हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असलेला भूप्रदेश तो जिंकला. तो नरांतकाने जिंकला. आणि हिमालयाच्या पलीकडचा त्रिविष्ट स्वर्ग इकडचा सगळा भूप्रदेश दुसऱ्या भावाने जिंकला. त्याला देवांतक असं नाव पडलं. आणि या दोघांच्या अनन्वित अत्याचारानं अनेक ऋषीमुनींनी आपले आपले आश्रम सोडून कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये जाऊन सुरक्षित राहावं अशी शेवटी वेळ आली. आणि म्हणून अशा वेळेला कश्यप आदितींनी आपला आश्रम सोडला. आणि किती दुर्गम भागात गेले. आज ते ज्या ठिकाणी राहिले त्याला कश्यप सागर म्हणजे अलीकडच्या आधुनिक काळात कॅस्पियन सी इतक्या दूरच्या भागामध्ये त्याने निवास केला. पण आदितीच्या मनामध्ये तो सतत असंतोष खतखत करतोय की आपल्या सर्व देवाधिकांना त्यांच्या त्यांच्या अधिकार पदावरून हटवून लावलाय. आणि तिथे सगळं मंत्रिमंडळ दैत्यांचं उभं आहे. भारतामधल्या बहुतांशी सज्जन सद्धर्मी अशा अनेक राजांचे पराभव झालेत. त्यांच्या सर्व सेना दुर्दैवाने विविध जंगलांचा आश्रय करून निराधारासारख्या राहतायत. सगळे गुणाधीश आहेत, गणाधीश मिळत नाहीये. आणि हा गणाधीश आपल्या पोटी जन्माला यावा यासाठी आदिती मातेनं कठोर तपस्या केली. तिथं पयोव्रताचं वर्णन आहे. आणि असं व्रत करून त्या गणेशाला प्रार्थना केली आहे. नेरे गामादाने सादाने परे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. सिद्धि विनायक सुंदर परमात्माचे तोहर. सिद्धि विनायक सुंदर परमात्माचे तोहर. गणधीशा ध्यान तुझे सतत राहू दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ. सिद्धि विनायक विनायक सुंदर परमात्माचे तोहर. परमात्माचे
तोह गणाधीशा ध्यान तुझे सतत राहू दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे सतत गाऊ दे सतत गाऊ दे मंगलमूर्ती मोरया. या अवतारामध्ये गणेशांचं नाव महोत्कट विनायक असं आहे. या महोत्कट विनायकाला सर्व शास्त्र आणि सर्व शस्त्र याच्यामध्ये निपुण केलं कश्यपाने, कारण मनातला हेतू तो होता. माझ्या मुलाने या देशाचं गणाधीश झालं पाहिजे, सगळ्या गुणाधीशांना एकत्र केलं पाहिजे. पण हा आता भारतात जावा कसा? आणि म्हणून एक योगायोग जुळाला. काशी नगराचा जो राजा होता, या काशी नगराच्या राजाचे कुलपुरोहित म्हणजे कश्यप, त्याच्या मुलाचं लग्न ठरलं. आणि कुलपुरोहिताच्या उपस्थितीशिवाय कसा विवाह संपन्न होणार? अर्थात काशी राजा हा जरी राज्यावर असला तरी देवांतक नरांतकाचा दासच. हाजी हाजी करतच राज्य सांभाळलेले अनेक राजे, त्यातला एक काशी राजा. पण तो शोध काढत 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 कश्यप ऋषींच्या आश्रमापर्यंत आला आणि विनवणी केली. मुलाचं लग्न काढलंय, मी नरांतक महाराजांकडून परवानगी काढली आहे की तुम्हाला काशीमध्ये त्या लग्न महोत्सवासाठी आणावं. महोत्सव झाला की परत आश्रमात नेऊन सोडावं. यासाठी काय टुरिस्ट व्हिसा असा मी मान्य करून घेतलाय, कारण शेवटी ते म्हटले तरच देशात या, इतकी टाईट सिक्युरिटी आहे. कश्यपाने तिथे बुद्धी चालवली. ते म्हणाले, असं करतो, माझं जरा अनुष्ठान चालू आहे, माझ्याऐवजी यांना घेऊन जा, म्हणजे सर्व विवाह विधी तर संपन्न होईलच, पण अजून जो मनामध्ये हेतू आहे तोही संपन्न व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्या महोत्कटाला घेऊन जा. मात्र सांभाळ हो त्याला, पण हे लेकरू म्हणजे आत्यंतिक तपस्येनं प्राप्त करून घेतलेलं प्रकरण आहे ते. अर्थात खूप काही तपस्या केलेली नसली तरी सुद्धा जे लेकरू परमेश्वराने आपल्या घरामध्ये पाठवलंय त्याच्यावर वात्सल्य तर असणारच, कोण नाही म्हणतो. पण रे म प नि द प द म ग, रे म ग सा रे ग रे ग, रे म प सा प प द म प ग सा रे ग रे ग सा रे म प ग सा रे ग रे ग सा. आदिती माता धा धिन धिन धा धा धिन धिन धा. आदिती माता कश्यप, आदिती माता कश्यप, आदिती माता कश्यप. दोघेही माय बाप गहिवरले, दोघे गहिवरले, पुत्र नभे माझे पुत्र नभे
असे मही भरले भरले अदिती माता कश्यप निधी माता कश्यप निधी माता मंगलमूर्ती मोरया. कुठली शास्त्रीय चीज नाही, आहे आर्याच, जरा वेगळी काय. अदिती माता कश्यप दोघेही माया बाप गहिवरले. ते काय एका मिनिटात संपलं असतं. जरा गाऊया. अदिती माता. दोघांनी अत्यंत दुःखी अंतःकरणाने निरोप दिला आणि त्या महोत्कट विनायकाला घेऊन जेव्हा काशी राजा निघाला तेव्हा नरांतकाची सिक्युरिटी काय, त्यांनी लगेच वरती कळवलं. विसा वेगळ्याच वयाच्या माणसाचा होता, ते कश्यप घ्यायचे होते, हे वेगळंच लेकरू येत आहे, एंट्री पास आहे, पण असं नाही चालणार. 500-500 रुपयामध्ये बांगलादेशीला आत घुसवा, ह्या पद्धतीचं नाही चालायचं प्रकरण. ते फक्त धर्मनिरपेक्ष राज्यात असू शकतं. जिथे दैत्यांचा धर्म प्रबळ आहे तिथे सिक्युरिटी ढिसाळ कधी होत नाही. निरपेक्षता आली की प्रॉब्लेम आहेत. टाईट सिक्युरिटी लागली. धूम्राक्ष नावाचा सेना नायक सीमेवरच उभा राहून आडवा आला. या मुलासाठी परवानगी नाही. उपाय एकच आहे, तुम्ही सुखरूप पुढे जा, या मुलाला आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याला त्याच्या घरी पोचवतो, तुमचा मुहूर्त पुढे चुकायला नको. आता काय करायचं, काय नाही करायचं, काय करायचं, काय नाही करायचं, भवती न भवती, अशा गोंधळामध्ये धूम्राक्ष फार वेळ वाट बघायला तयार नव्हता. हे लेकरू देताय का वध करू. आणि अशा एका टोकाच्या भूमिकेनं धूम्राक्षानं त्याच्या हातातलं शस्त्र फेकलंच. आणि काय गोड वर्णन आहे. गणेशानं पटकन काशीराजाच्या हातातली ढाल घेतली आणि ते शस्त्र उलट परतवलं. असं परतवलं की ते धूम्राक्षाच्या हृदयात घुसलं आणि धूम्राक्ष संपला. ही कथा मी वाचली, एके ठिकाणी सांगितली सुद्धा, आणि कीर्तनामध्ये सहज असं म्हटलं. खरं ते शस्त्र इतकं जर सहज पद्धतीनं परत धूम्राक्षाकडे सोडता येतं तर गणपतीनं ते आधी झेलायचं आणि परत फेकायचं, असं का नाही केलं. नुसती दिशा का बदलून ठेवली. हे माझं कीर्तन ऐकायला सुरक्षा दलातले माझे मित्र होते. ते म्हणाले, आफळे असं परत म्हणत जाऊ नको, तो खऱ्या अर्थाने बुद्धिदाता आहे. म्हणजे काय, वाघाचे पंजीत कुत्र्याची काम. अरे वेड्या, ते गणपतीनं जर झेललं किंवा हातात घेतलं तर शस्त्रावर आपले फिंगरप्रिंट जातात. आता समजा याची पोलीस चौकशी झाली, धूम्राक्ष कशाने मेला, तर पहिले शस्त्राची तपासणी होईल, त्याच्यावर प्रिंट कोणाच्या, फक्त धूम्राक्षाच्या. म्हणजे ती आत्महत्या जाहीर करता येते. फ्रस्ट्रेशन मध्ये मेला, पांडुरंग हरी करू. तुमचा पुरावा तुमच्या हाताने कशाला मूर्खासारखा देताय. आता कळलं बाबा, ते गणपती आहेत, आम्ही फक्त मोदकपतीच आहोत. मोदकापुरतेच गणपती नाही बघता येणार. एका बाजूला धूम्राक्ष संपला, ते बघितल्याबरोबर त्याची 2 मुलं आली, त्यांची नावं पण आहेत पुराणात, मनू आणि जघन. यांनी काही सैन्य आणलं आणि इथे गणपती बाप्पांनी एका आधुनिक शस्त्राचा त्या ठिकाणी वापर केलेला दिसतो की जेव्हा गुणाधीश एकटाच आहे,
आणि हे सगळे दैत्याधीश प्रचंड संख्येनं आहेत, तेव्हा बुद्धिवंतांनी हा प्रचंड संख्येला कसं थोपवता येईल याचा पूर्व विचार करून ठेवलेला असणं, त्याचा सराव झालेला असणं, हे एकूणच बुद्धिवंताचं लक्षण. या दृष्टीनं सर्व सैन्यावर निद्रास्त्र म्हणजे स्लीपिंग गॅस, अलीकडच्या काळात जसा तो टेरिंग गॅस असतो अश्रुधूर गर्दी पांगवण्यासाठी, तसं त्या काळामधला आणखीन एक मोठा शास्त्रीय शोध स्लीपिंग गॅस. म्हणजे सगळंच्या सगळं सैन्य उभ्या उभ्या झोपून जाणार. झोपलं. काशीराजा म्हणला चला निघूया. असं अर्धवट नाही काम करायचं. हे सगळे जे झोपलेत ना, हो, सगळ्यांचे कपडे काढून घ्यायचे मग जायचं. का? म्हणजे ते जागे झाले की आपल्या मागे येणार नाहीत, आपापल्या घरी जातील. बुद्धिमत्ता बुद्धिदाता ते आपल्या मागे येणार नाहीत, ते आपापल्या घरी जातील. कपडे कुठे आहेत? सगळे कपडे घेऊन जायचं. आणि अशा तऱ्हेनं गणेश आणि काशीराजे गेले काशी दे, आणि हे सगळेच अर्धवट एकमेकांच्या अंगावर रेलून झोपलेले. मनोजगन सेनापती असल्यामुळे त्यांना कोणाचाच आधार नाही. ते बिचारे एकटेच होते. ते आडवे झाले झोपता झोपता. आणि थोड्या वेळाने अस्त्राचा प्रयोग क्षीण होतो. तो गॅस विलीन झाला. हळूहळू जागे झाले. पण मनुष्याचा स्वभावच वाईट. आपल्याकडं बघतच नाही, समोरच्याकडे बघतो. मन्या लेका सेनापती झाला असून तू असा झोपतोस मैदानात? गधड्या मला काय बघतोस? तुझ्याकडे बघ. म्हणजे काय आनंदाची पळापळ पळापळ झाली, हा विषय वेगळा. काशी राज्यामध्ये जाऊन मग मात्र गणेशानं सांगितलं, आता तुमच्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त थोडासा आपण 1 वर्ष पुढे ढकलूया. या 1 वर्षामध्ये हे जे सगळ्यात मोठं संकट आहे ते दूर करून घेऊ आणि नंतर आपल्या व्यक्तिगत आनंद सोहळ्याला आपण महत्त्व देऊ. हे पण गुणाधीश असल्याचं, बुद्धी असल्याचं एक महत् लक्षण ठरेल. आणि इथे गणेश पुराणामध्ये 21 या संख्येचा एक वेगळा संदर्भ आलाय. म्हणजे बाकी उपासनामध्ये 21 संख्येचा आग्रह आहेच. दुर्वा 21, मोदक 21 वगैरे वगैरे वगैरे. इथे त्या देवांतकाला आणि नरांतकाला या दोघांना पराभूत करण्यासाठी भारतातल्या सज्जन राजांची सैन्य जी विखुरली होती ती काशी राज्यामध्ये एकत्र आणली आणि त्यांच्यामध्ये एक शिस्तबद्धता आणली. शिस्त असल्याशिवाय विजय मिळत नाही. नंतर विक्रम, आधी योजना. या नियमाप्रमाणे त्या योजनेची संख्या 21 सांगितली आहे पुराणकर्त्यांनी, की 20 गण एकत्र करायचे, त्याच्यावर एक माणूस नेमायचा, तो एक गणपती. असे 20 गणपती, त्याच्यावर गणेश नेमायचा, 20 गणेश, त्याच्यावर गुणेश ठेवायचा. म्हणजे ही सगळी नावं साधारणतः कर्नल, जनरल, ब्रिगेडियर ह्या पद्धतीची त्यांनी उभी केली. 21 गण एक गणपती, 21 गण एक गणपती, 21 गणपती गणेश, 21 गणपती गणेश, 21 त्या गणेशांचा गणनायक हा अधिपती एक, गणनायक हा अधिपती एक, 21 गणनायक त्यावर अधिकारी गणनाथ पहा, अधिकारी गणनाथ पहा. 21 त्या गणनाथांवर देव गजानन पहा उभा, देव गजानन पहा उभा. 21 गण एक गणपती, 21 गण एक गणपती, 21 गण असा उत्तम व्यूह तयार करून, विस्तार खूप मोठा आहे क्रीडाखंडाचा, एकूण देवांतक नरांतकाचा पराभव करून
पुन्हा एकदा देवांच्या हाती हे संपूर्ण आर्यावर्त आणि स्वर्गसुद्धा गणेशानं सुपूर्त केला. आणि त्याने केली ती चूक केली नाही. माझ्यामुळे मिळालंय, आता मंत्रिमंडळ मी सांगेन ते करा असं न करता गणेश सर्वांना आशीर्वाद देऊन पुन्हा स्वानंदपुराकडे निर्वाण करते झाले. मात्र इथे आपल्याला पहिल्यांदा भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशी झालेला उत्सव दिसतो. गणेशाची मृत्तिकामय मूर्ती बसवावी आणि 10 दिवसाचा त्याचा आनंदोत्सव साजरा करावा, हे भारतीय परंपरेत कधीपासून आलं? तर त्याचा पुरावा आपल्याला या क्रीडाखंडामध्ये सापडतो की हे सगळं कार्य संपन्न करून काशीराजाच्या पुत्राचा विवाह सुद्धा संपन्न करून जेव्हा गणेश आता परत निघाले तेव्हा सर्व लोकांनी सांगितलं, गणेशा, जवळजवळ वर्षभराचा तुझा आम्हाला सहवास आणि अचानक तू असा निघून गेलास तर खूप यातना होतील रे. आणि म्हणून तेव्हा गणेशाने सांगितलंय की अशा रीतीनं माझं स्मरण करण्यासाठी मी तुमच्या जवळच आहे याची जाणीव तुमच्या हृदयामध्ये कायम ठेवण्यासाठी प्रतिवर्षी हा भाद्रपदातला चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा उत्सव करा. त्यासाठी मृत्तिकामय मूर्तीचं निर्माण होईल आणि मग ती मृत्तिकामय मूर्ती अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. कशासाठी? मूर्तीचा हात धरून किती दिवस चालणार? कधीतरी मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचाकडे वाटचाल केली पाहिजे ना. आता हळूहळू ओंकाराकडे या, हळूहळू पुढच्या साधनेकडे या. मग म्हणले दरवर्षी कशाला मूर्ती बसवायची? दरवर्षी कशाला म्हणजे दरवर्षी परत पहिली मधली एक वेगळी बॅच येणारच आहे ना. मग त्याच्यासाठी ती मूर्ती बसवणं भागच आहे. पुढचे गेले त्यांनी 10वीच्या पुढचा अभ्यास करा. दरवर्षी पहिलीचा वर्ग असतोच म्हणून 9वी पास झाल्यावर तिथं जाता का? तेव्हा त्या मार्गाचा आपण दुसऱ्यांना उपदेश करून, अरे या पायऱ्यांनी मुळारंभ आरंभ तो झालाच आहे तुझा, आता निर्गुणापर्यंत ये आणि अशा रीतीनं स्वतःची मूर्ती मंगल कर. त्यासाठी मंगलमूर्तीचा आशीर्वाद घे आणि या सगळ्या गुणांच्या आपल्या प्रचंड सामर्थ्याने समाजामधल्या दुर्गुणांचा नाश करून टाक. त्या दुर्गुणांनी समाज कुरतडला जातोय उंदरासारखा. त्या उंदरावरती स्वार हो, त्या काळावरती स्वार हो. काळ निघून गेला, अरे 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 तेव्हा जागा झालो असतो तर बरं झालं असतं. या पश्चात्तापापेक्षा आता आहे त्या काळावरती स्वार हो आणि आमच्या देशाची समाजाची उपासनेची साधनेची मूर्ती मंगल करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशी धडक देऊन दाखव. तुला गणेशाचे सर्व गुण प्राप्त झाले असं धरायला हरकत नाही. अर्थात यामध्ये गणेशाचं नामस्मरण, गणेशाच्या स्तोत्रांचं पठण, गणेशाची उपासना, गणेशाचा उत्सव, गणेशाची आरती याला कुठेही दुय्यम स्थान नाही. तेथे त्या वर्गातले विषय आहेत आणि तेथे सगळे विषय उत्तीर्ण झाले तरच 10वी पास आहे. मग ह्यातला एकच कुठला तरी फक्त सोपासारखे कान लाभले म्हणून ग्रॅज्युएशन नाही. या सगळ्या गुणांच्या समुच्चयासह त्या निर्गुणाकडे तुम्हा आम्हाला वाटचाल करायची आहे. तेव्हा उद्यापासून मात्र आता गणेशांच्या बुद्धिमत्तेचा विषय तर येईलच, तो वादच नाही. पण तरीसुद्धा रामायणामधली राम निर्माण करणारी किंवा रामांच्या जीवनावर प्रभाव करणारी एखादी व्यक्तिरेखा आणि तशीच शिवाजी महाराजांच्या जीवनावरती त्याच पद्धतीचा प्रभाव करणारी एखादी व्यक्तिरेखा, अशा 2 व्यक्तिरेखांचा चिंतन करत पुढे पुढे जात राहूया. आणि या पद्धतीनं रामपर्व आणि शिवपर्व या दोनही पर्वांचा आपण सुंदर पद्धतीनं आनंद अनुभव या ठिकाणी प्राप्त करूया. पुन्हा एकदा कीर्तनाच्या समाप्तीसाठी भैरवीमध्ये एकदा श्लोक म्हणायचा. गणाधीश जो सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गम पंथ आनंत या
पंथ अनंत या राघवासा गमू पंथ अनंत या राघवासा. मंगलमूर्ती मोरया. आरतीसाठी सगळे सिद्ध होऊया.